चला विनाविलंब आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. वैभव चला लवकर. प्लेइंग 11 आणि बॅटिंग ऑर्डर मध्ये थोडा बदल केलाय. पहिल्या मॅच मध्ये 5 नंबरला जयेश वरकुडे होता, दुसऱ्या मॅच मध्ये 2 नंबरला आला आणि आता ओपनिंगला आलेत वैभव शिंगोडे कॅप्टन आणि जयेश वरकुडे. डोकाम वॉरियर संघाचे 12वे खेळाडू अजूनही इथे उपस्थित झालेले नाहीयेत. फलंदाजी मार्कवर वैभव शिंगोडे कॅप्टन कर्णधार आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आम्ही पाहतोय जयेश वरकुडे. गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल प्रशांत कौर जे अवलपाडा संघाशी उभरते गोलंदाज. आज मात्र डोकाम संघाकडून काय बॉलिंग करतायत. पहिले षटक पॉवर प्लेचं, राईट आर्म अराउंड द विकेट, लेफ्ट हँडर बॅट्समन. पहिले चेंडू पुढे आले, ड्राईव्ह केली आहे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक आले, थोडं फंबल झाले परंतु 1 मिळणार. डोकाम वॉरियर्स संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकला. डोकाम वॉरियर्स won the toss and elected to field first and invited to team आमदार किसन कतोरे फॅन्स क्लब पाचघर कांबे फॉर बॅटिंग. दोन धावा धावसंख्या फलकाबाई या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. ओ मिस टायमिंग परंतु नशीबवान आहेत वैभव शिंगोडे. चेंडू हवेमध्ये जरी होतात तरी मात्र 3-3 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध त्यांच्या दूरवर पडलेला आहे आणि मिळालेली आहे संधी. तीन धावा धावसंख्या फलकाबाई या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. खूप चांगली बॉलिंग प्रशांत कौरची या ठिकाणी बघायला मिळाली आहे. अप्रतिम आतापर्यंत षटक पॉवर प्लेच्या षटकामध्ये बांधून ठेवलंय किसन कतोरे फॅन्स क्लब पाचघर कांबे संघाचे 2 कडे. यावेळेस पॅडल स्वीप गुड नाटेक आणि तटिया सर्कल पार करत असताना जयेश वरकुडेच्या बॅट मधून आलाय डीप बॅकवर्ड लॉंग लेग सीमा रेषेच्या पलीकडे चौकार.
7 धावा धावसंख्या फलकावर. 7 धावा धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहायला मिळतात. पहिलं षटक अप्रतिम टाकलं गेलंय. अगोदर बॅट घुमवली गेली. इथे आपण पाहू शकतो दोन्ही फलंदाजांना बांधून ठेवण्यामध्ये यशस्वी ठरला गोलंदाज प्रशांत कौर. डोळखांब वॉरियर्स या संघाच्या माध्यमातून आतापर्यंत आपण बघितलं तर आमदार किसनजी कतोरे साहेब नेम अँड फेम टीम पाचघर कांबे पुरस्कृत असणारी टीम आहे. फॅन्स क्लब आहेत आणि या फॅन्सच्या माध्यमातून आज मात्र त्यांच्या नावाचा उल्लेख इथे होणं गरजेचं आहे. कर्तृत्ववान नेतृत्व असणारे आमचे सर्वांचे लाडके मुरबाड तालुक्याचे भाग्य विधाते सन्माननीय आदरणीय आमदार साहेब आणि या आमदार साहेबांच्याच नावाने आमदारजी किसन कतोरे फॅन्स क्लब पाचघर कांबे ही टीम खूप चांगली आजपर्यंत खेळलेली आहे दिवसभरामध्ये. वैभव शिंगोडे फुल टॉस ऑन साइडला ड्राइव्ह गॅप आहे. चेंडू सुसाट वेगाने काव कोणाच्या 2 मध्ये 4 धावा येतील. चौकार. ज्येष्ठ क्रिकेटपटू दिनेशजी ठाकरे साहेब तर पहिली विकेट या ठिकाणी प्राप्त झाली आहे. वैभव शिंगोडे मॅन इन फॉर्म जो प्रत्येक मॅच मध्ये खेळत होता. आज दोन्ही मॅच मध्ये तारणहार ठरला होता. पहिल्या 2-3 ओव्हरमध्ये ज्या पद्धतीने स्टार्ट द्यायचा या मॅच मध्ये देखील देऊ शकलेला नाहीये. राजेश फडेने मिळवलेली गोल्डन विकेट असेल. एक चौकार खर्च केला त्यानंतर राजेश फडेने चेंज ऑफ पेस स्लोअर वन बॅकअप द्या स्लोअर वन हाताळलं. थोडा बाउन्स झाला आणि बाउन्स राईज होत असताना चेंडू लफ करायला गेले आणि अगदी बघितलं तर सिली मिडॉनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते आणि त्यांनी टिपलाय झेल. अप्रतिम झेल पकडला गेला. पहिली विकेटचं पतन 1 गडी बाद 12 अशी धावसंख्या धावफलकावर या ठिकाणी पाहायला मिळते. राहुल हजारे आलेत. चांगली बॉलिंग राजेशची. यावेळेस ड्राईव्ह करतायत परंतु डीप मध्ये पेट्रोलिंग करणारा क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफ वरनं कव्हर करेपर्यंत एक सिंगल मिळेल. या मॅच मध्ये जबरदस्त बॉलिंग आतापर्यंत डोळखांब वॉरियर संघाची पाहायला मिळते. एकही गोलंदाजाने आतापर्यंत मोठे फटके खेळू दिले नाहीयेत. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना 3 चेंडू आतापर्यंत झालेत. म्हणजे एकंदर बघितलं तर 9 चेंडूचा खेळ झालाय. 1 गडी गमावलाय. धावसंख्या धावफलकावर आहे 13 8.70 च्या सरासरीने. यावेळेस बॅकफुटला जाऊन आणि बॅटची एज लागली आहे. सगळ्यात मोठी विकेट जयेश वरकुडेला परतावा लागेल. जयेश वरकुडे जाळ्यामध्ये अडकला. सचिन चौधरी स्टंपच्या पाठीमागे काय जबरदस्त कॅच पकडली गेली. अंडर प्रेशर कॅच पकडली गेली आणि जयेश वरकुडे मॅन इन फॉर्म तो देखील वैभव शिंगोडेच्या नंतर त्वरितच परतलाय. सचिन ठाकरे आलेत. सचिन फार महत्वपूर्ण खेळाडू असेल. इथून 2 मॅचला ते ओपनिंगला आले होते मात्र ओपनिंगला जसा हवा तसा खेळ झाला नाही. आता मात्र 2 विकेट्स 2 डाऊन आलेत आणि ज्या वेळेस मिडल ऑर्डरला येणारा खेळाडू यावर जबाबदारी असायची. ज्या वेळेस मिडल ऑर्डरचा प्रश्न यायचा त्या वेळेस आपल्या समोर अनेक खेळाडू येतात.
आज आपण विचार केला तर अनेक खेळाडू मिडल ऑर्डरला येऊन आपल्या संघाची नौका पाडत असतात. राजेश फोर्डेने अप्रतिम षटक हाताळले, 6 धावा दिल्या आणि 2 विकेट्स प्राप्त केले. छोट्या बॅकलिपने फक्त समोरच्या दिशेने या ठिकाणी ड्राईव्ह करतायत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक असतील, प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळालं होतं, एक मिळाली, स्ट्राईक रोटेट झाली आणि आता मात्र ऑफ स्ट्राईकला असलेला राहुल हजारे स्ट्राईकवर येतोय. 2 गडी बाद 14 अशी सुरुवात पाहायला मिळते. परफेक्ट प्लम मध्ये पकडले गेले, तिन्ही स्टंपच्या मधोमध सापडला गेला राहुल हजारे आणि इथे पायचीत पकडले गेलेत. 1 मोर विकेट इज डाऊन, तिसरा फलंदाज बाद. लेग बिफोर विकेट मध्ये सापडले गेले, अगदी मिडल ऑफ दी स्टंप सापडले गेले आणि अशा पद्धतीने आणखीन एक विकेटचं पतन पाहायला मिळेल. परिस्थिती अत्यंत नाजूक आहे आणि या परिस्थितीमध्ये सावरण्यासाठी नरेश हरडला मैदानामध्ये येऊन चांगला खेळ करावा लागेल. नरेश हरड येत आहेत. डोळकामकरांना मिळालेला श्वास आणि त्या श्वासामध्ये ज्या पद्धतीने त्यांच्या शरीरामध्ये जो जिवंतपणा आलेला आहे तो आतापर्यंत बघितलं तर काय जबरदस्त क्रिकेट. रोहन शिंगोडेने 2 षटकार ठोकले, जिवंतपणा निर्माण करून दिला आणि या मॅच मध्ये आता तरी वर्चस्व सिद्ध करत असताना, कारण अजित चांगल्या फॉर्म मध्ये आलाय, तदनंतर शिवाजी दसाडे चांगल्या फॉर्म मध्ये आलाय आणि रोहन शिंगोडेची 2 षटकार त्याचाही फॉर्म चांगला आलाय. जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळेल. ओ प्लेड ऑन, सचिन पुन्हा एकदा डॉट बॉल खेळतोय. 1 इज ऑलवेज बेटर दॅन 0. 1 ही 0 पेक्षा नेहमी चांगली असते, परंतु प्रत्येक डॉट बॉलवर धावा वाढत नाहीयेत, 14च आहेत. 3 गडी बाद 14. बाळा लेफ्टम राऊंड द विकेट. यावेळेस अप्रतिम फटका पाहायला मिळाला. सचिन ठाकरेच्या बॅट मधून स्टँड अँड डिलिव्हर्ड अँड स्टँड अँड डिपॉझिट. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये ठोकलाय षटकार. सदुसष्टच्या सरासरीने धावा झाल्या 20. 3 गडी बाद 20. बाळाघरातने पहिला चेंडू अगदी बघितला तर थोडा टोन केला होता आणि आता मात्र बॅटच्या गटामध्ये आलाय. छोट्या बॅकलिपने फक्त ऑन साईडला या ठिकाणी डिफेन्सिव्ह शॉट पाहायला मिळाला. फॉरवर्ड डिफेन्स पाहायला मिळाला आणि फॉरवर्ड डिफेन्स करत असताना ऑन साईडला टर्न केलं होतं. काऊ कॉर्नरवरनं मिळाली एक सिंगल. आक्रमकता आणि त्या आक्रमकतेला साजिश स्ट्राईक रोटेटिंग हे देखील क्रिकेट पाहायला मिळाले सचिन ठाकरेच्या माध्यमातून. 4 मध्ये तो 8 वर पोहोचलाय. धावसंख्या धावफलकावर आमदार साहेब किसन कदोरे फॅन्स क्लब पाचघर कांबे संघाची 21. यावेळेस मोर शॉट उंच गेलाय, 6 धावा येतील. नरेश हरडनी ठोकलाय षटकार. इट्स अ फॅबुलस आणि मॅग्निफिशंट शॉट पाहायला मिळाला. जितकी उंची तितकंच अंतर आणि चेंडू होतोय लंगन आणि कावकोणच्या मधून चुमंत 6 धावा. दोन्ही षटकार बघितले. सचिन ठाकरेंनी पदलाने इथं दाखवलं होतं. नरेश हरडने हाफ बॉली बनवला होता. फुललेंचा चेंडू आणि ऑन साइडला व्हॉट अ फॅबुलस लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह पाहायला मिळाली आणि 6 धावा आल्यात. इनसाइड आउटच्या माध्यमातून कव्हरच्या झोन मध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये असतील. 1 मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव कंप्लीट झालेली आहे. बाळाने गॅदर करण्यामध्ये चुकी केली, परिणामी 1च्या ठिकाणी 2 मिळाल्या आणि जीवनदान प्राप्त झालं सचिन ठाकरेला. 27 वर्ण धावसंख्या पोहोचली 29. 3 गडी बाद 29. लेग लान्स केला चेंडू फाईन जातोय. लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे 4 धावा प्राप्त होतील. वोड बॅटिंग.
नरेश ठाकरे व्हाट बॅटिंग इम्पॅक्ट प्लेयर ओके इम्पॅक्ट प्लेयर या ठिकाणी डोळखामकरांच्या माध्यमातून ना ओके डोळखामकरांच्या माध्यमातून इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आतमध्ये एंट्री करणारे खेळाडू आहेत भोईर का हुंबाच्या पाडीचे आमचे भोईर बंधू आहेत चला मॅचला आपण विलंब करायचं नाहीये नरेश आमचे ठाकरे आम्हाला वाटलं हरड आहेत नाही नरेश ठाकरे अप्रतिम क्रिकेट खेळतायत चला 3 षटकांमध्ये 33 झाल्या 3 गडी बाद 33 आणि षटक क्रमांक 3 सगळं 3-3 आणि आमचे लाडके पेंटर राहुल सांबरे ज्यांच्या माध्यमातून डीव्हीपीएल गडी बाद 33 अशी धावसंख्या धावफलकावर आहे 3 षटक समाप्त झालाय 11.00 सरासरीने या धावा आहेत पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा अगदी कमी होत्या पहिल्या ओव्हरमध्ये धाव होती 7 दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील धावसंख्या होती 7 आणि त्या ओव्हरमध्ये 3 फलंदाज गमावले गेले होते आणि जेव्हा मात्र मिलिंद घरातनी जे षटक हाताळलं बाळाने 17 धावा कुठल्या गेल्या आणि त्यामुळे धावसंख्या पोहोचली 33 धावा धावसंख्या फलकावर प्रशांत कौर आलेत प्रशांत यावेळेस लाईन चांगली ठेवली आहे अचूक टप्पा आहे ज्यावेळेस ओव्हर दी विकेट येत असताना चेंडू आतमध्ये वळवण्याची क्षमता या गोलंदाजाकडे पाहायला मिळते चांगल्या फलंदाजांना त्यांनी जागेवर ठेवलंय आजचा दिवस देखील त्यांनी खूप गाजवलाय बॉलिंग डिपार्टमेंट मध्ये डोळखामच्या दृष्टीने सर्वाधिक यशस्वी गोलंदाजीमध्ये जर बघितलं तर प्रशांत कौर राहिलाय त्याला कमी मार बसलाय यावेळेस ही लाईन ऑफ स्टंपच्या बाहेर होती चिप करण्याचा प्रयत्न केला होता व्हाईट बॉल आलाय धावसंख्या 34 3 गडी बाद 34 इथून येणं 3 षटकांचा खेळ बाकी आहे या 2 षटकांचा खेळ बाकी आहे कारण 5 ओव्हरची मॅच आहे यावेळेस त्यामुळे डिफेन्सिव्ह खेळायचं की आक्रमक खेळावं हे देखील विचार विनिमय करावा लागेल विचार मंथन करावं लागणार आहे कारण 2 षटकं बाकी राहिले आणि 2 षटकांमध्ये अगदी बघितलं तर 1 झालाय चेंडू 11 चेंडूचा खेळ बाकी आहे इथून 34 झाल्यात फुलटा जो डाऊन साइडला फ्लिक केलाय पुढे गेले आणि डोक्यावरनं फ्लाय होत असताना 4 धावा प्राप्त होतील क्षेत्ररक्षकाने केलेली चुकी परिणामी या 4 धावा मिळाल्या प्रशांत कौरच्या नावावर या 4 धावा जाऊ शकतात कारण फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये जर झालेली चुकी परिणामी गोलंदाजावरच्या नावावर त्या धावा येत असतात या 4 धावा मिळाल्या धावसंख्या धावफलकावर पोहोचली 38 38 धावा धावसंख्या फलकावर
मिस टायमिंग आहे. कव्हर क्षेत्रामध्ये अजित होते, पोहोचू शकले नाहीयेत. त्यांच्या समोर चेंडू ड्रॉप झाला होता. एक मिळाली. 38 पॉईंट, धावासंख्या 39 धावा. आतापर्यंत नियंत्रित बॉलिंग केली गेली होती गोलंदाजीच्या माध्यमातून. पहिलं षटक असेल, दुसरं षटक असेल, तिसरं षटक थोडं नव्हे तर भरपूर मागणं होतं. आणि या षटकामध्ये देखील प्रशांत कौरने आतापर्यंत चांगल्या पद्धतीने बांधून ठेवलं गेलंय सचिन ठाकरेला आणि नरेश ठाकरेला. नरेश ठाकरे खेळतोय 3 मध्ये 12 वर खेळतोय. एक षटकार आणि तदनंतर त्याच्या बॅटमधून आता बघितलं तर आपण एक चौकार आणि दुहेरी अशा पद्धतीने या 3 मध्ये 12 धावा बनवल्यात. सचिन ठाकरेंनी 7 मध्ये 13 बनवल्यात. अराउंड द विकेट. शॉर्ट ऑफ लेंथ होती, थोडा एक्स्ट्रा बाउन्स होतोय, राईज होतोय, विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. सचिन चौधरी विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आज देखील त्यांनी खूप प्रयत्न कॅच पकडण्याचे घेतलेले. काही कॅचेस पकडल्या गेल्या, काही कॅचेस त्यांच्याकडनं ड्रॉप इथे डॉट बॉल आलाय. गुड बॉलिंग. आय साईड असणं गरजेचं आहे फलंदाजाची, कारण आतापर्यंत पहिल्या 3 चेंडूमध्ये तरी चांगली बॅटिंग पाहायला मिळत होती. मात्र 2 चेंडू डॉट काढलेत. हे वैशिष्ट्य आहे प्रशांत कौरचं. प्रशांत कौरला चौकार षटकार मारणं इतकं सहजासहजी सोपं ठरलेलं नाहीये. चेंडू इनकटर असेल, आउटकटर असेल, दोन्हीकडे वळवण्याची क्षमता आणि एक्स्ट्रा बाउन्स देखील मिळतो या खेळपट्टीच्या माध्यमातून. 39 झाल्या 3 गडीमध्ये 39. अंतिम चेंडू असेल 4थ्या षटकामधील. यावेळेस लाईन ऑप्शनच्या बाहेर होती. व्हाईट बॉल असेल, निश्चित असेल. 40 झाल्या. धावा. चला, वेळेचं बंधन असलं पाहिजे, कारण आपल्याला एक मॅच एक टीम तर काढायचीच आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये. आणखीन एक डॉट बॉल. प्रेशर निर्माण केलाय प्रशांत कौरने. आपल्या भोवती एक वलय निर्माण केलंय आणि सर्व प्रेक्षकांचं मन जिंकतोय, सगळ्या ओनरचं मन जिंकतोय आणि स्पेशली डोळखाम वॉरियर्सकरांसाठी तो तारणहार ठरलाय. गोलंदाजी डिपार्टमेंट त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं. 40 वर 3, 4 षटकांचा खेळ संपलाय. अंतिम षटक बाकी असेल. चला, मीटिंग करू नका, लगेच मॅचला सुरुवात करायची. अजून एक मॅच खेळवायची. चला, मीटिंग करायचं नाही, वेळेचं बंधन आहे. 4 षटकानंतर धावसंख्या झाली ती 40. जवळजवळ 10च्या सरासरीने ही धावसंख्या काढलेली आहे. आदरणीय किसनजी कतोरे साहेब फॅन क्लब या पाचघर आणि कामा या संघानं. चला, क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सज्ज करायचंय. पुढचा गोलंदाज अतिशय अतिशय चांगली अशी गोलंदाजी आपण पाहिली प्रशांत कौर यांची. खरंच तो नावाजलेला एक नवतरुण असा युवक आपल्याला एक आपल्या ह्या प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्याला गोलंदाज चांगला पाहायला मिळतोय. आपण पाहिलं असेल गुंड्या इथे मॅच झाली होती साकुर्ली आणि आवळपाड्यामध्ये. धावा 3 चेंडूत 1 धावाची गरज असताना प्रशांत यांनी 3 चेंडू निर्धाव टाकले असते. तोच गोलंदाज आपण प्रशांत इथे पाहतोय. खरंच डोळखामकरांनी चांगला गोलंदाज निवडलेला आहे आणि चांगली त्यांनी गोलंदाजी केली. दत्ता सर. अर्जुन पाटील आले. चला, विनाविलंब मॅचला सुरुवात करायची. चर्चासत्र आपल्याला करण्यासाठी वेळ नाहीये. अर्जुन पाटील मॅन फ्रॉम डोळखाम आणि डोळखाम वॉरियर्स संघाचा अगदी अर्जुन पाटील बघितलं तर फार नवोदित खेळाडू आहेत. अराउंड द विकेट. शॉट ऑफ लेंथ. यावेळेस पॉवरफुल हिट पाहायला मिळाला. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आलाय. 6 धावा. सचिन ठाकरेंनी ठोकला षटकार. काय जबरदस्त प्रहार पाहायला मिळाला. हाफ बॉली बनवलं, तदनंतर ड्राईव्हच्या माध्यमातून ओव्हर दी टॉप ज्या ठिकाणी डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधून 6 धावा आल्यात. 6 धाव्याने धावसंख्या फलक पोहोचलं 46 वर आणि इथून किती धावा येतील त्या एका सन्मानजनक स्कोर पर्यंत निश्चित पोहोचलेल्या आहेत. 46 झाल्या.
ओ त्रिफा चीज झालेत. बॅटची एज लागली त्यानंतर विकेटवर आदळली गेली आणि सचिन ठाकरे सगळ्यात मोठा मासा आता मात्र शेवटच्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूमध्ये सापडला गेलाय डोका मोरे संघाला. आता मात्र आझाद केलंय त्या गोलंदाजांनी सचिनला. गाणं छान होतं प्रेमावर भरलं तुझं, पण आता आझाद केलंय आमच्या सचिनला. सचिन मात्र जातोय मैदानाच्या बाहेर. अतिशय चांगली अशी गोलंदाजी म्हणता येईल. पहिला चेंडू मात्र षटकार झाडला होता, पण दुसरा चेंडू अप्रतिम होता. बॅटची कट घेऊन सर विकेटवर आदळला आणि तो बाधून परतलेला आहे. धावसंख्या मात्र ती आहे. धावसंख्या सांगतील दत्ता सर. चार गडी बाद 46. प्ले डाऊन होत आहेत. बॉडी लेंथ होता अगोदर बॅटचा फेस बंद केला आणि तिथे आपण बघितलं तर चेंडू अगदी थोडा बाउन्स झालाय आणि अंगाला ब्रश होऊन एक लेग बाईच्या स्वरूपात धाव मिळाली. 46 पर्यंत धावसंख्या 47. जगदीश तांबरे आलेत. नरेश ठाकरेला इथून उरलेले 3 चेंडू चांगल्या धाव्यांमध्ये कन्वर्ट करावा लागेल, कारण 50च्या वरती 55 पर्यंत जाण्याचा प्रयत्न निश्चित असेल या टीमचा. रफ्तार पाहायला मिळाली. बॅकफुटवर गेले. स्टिअर करण्याचा प्रयत्न केला गेला होता, पण तो बॅकफुटवर जाऊन धावा मिळणं कठीण आहेत. आणि आतापर्यंत जेव्हा जेव्हा नरेश ठाकरे बॅकफुटवर गेले त्यावेळेस धावा आलेल्या नाहीयेत. चांगली लाईन, चांगली लाईन, चांगली बॉलिंग अर्जुन पाटीलची या ठिकाणी बघायला मिळते. 7च धावा खर्च केल्यात 4 चेंडूमध्ये आणि एक बहुमूल्य विकेट देखील प्राप्त केली आणि तो देखील पहिल्या चेंडूवर षटकार आला होता. चांगला कमबॅक पाहायला मिळालाय. टॅप केला. परफेक्ट व्हाईट लाईन यॉर्कर पाहायला मिळाला. स्ट्राईक रोटेट झाली आहे. धावसंख्या फुल कव्हर 48. अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे इनिंगचा. 5 ओव्हरमध्ये प्रति षटकामागे 10च्या गतीने म्हणजे एक चांगली मॅच पाहायला मिळेल, यामध्ये ती मात्र शंका नाहीये. अंतिम चेंडू फिनिश करावा लागेल जगदीश तांबरेला. ही लाईन लेग स्टंपच्या बाहेर. 49 झाल्या. एक वाईड आलाय. 5 मध्ये 9 धावा खर्च केल्यात अर्जुन पाटीलने. जगदीश तांबरे 1 मध्ये 1 वर खेळतोय. नरेश ठाकरे 8 मध्ये 13 वर पोहोचलेत. 49 धावा, 4 गडी बाद 49 अशी धावसंख्या. ऑन साइडला यावेळेस टर्न केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक असतील. बॅकवर्ड स्कोर लेग मध्ये थोडं फंबलिंग झालं. 1 धावेचं रूपांतर 2 मध्ये आणि धावसंख्या पोहोचली 51. जिंकण्यासाठी टार्गेट असेल 5 ओव्हर मध्ये 30 चेंडू मध्ये 52. लगेच जायचंय आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमने आपले 2 खेळाडू बॅटिंग साठी पाठवायचे आणि बॅटिंग करणाऱ्या टीमने आपले 11 खेळाडू लगेच पाठवा. 30 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 52 धावांची गरज असेल. चला, वेळेचं बंधन आहे. आपल्याला शेवटचा सामना सुद्धा आपल्याला खेळवायचा आहे. काल सारखं आपल्याला माहिती आहे, जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत आपण खेळू शकतो, प्रकाशात खेळू शकतो. प्रकाश कमी झालं तर एखाद्या खेळाडूला चेंडू दिसत नाही, एखाद्या फलंदाजाला चेंडू दिसत नाही, एखाद्या क्षेत्ररक्षकाला चेंडू दिसत नाही आणि चेंडू नाही दिसल्यामुळे क्रिकेट आपण पाहतो. चला, परशुराम पोकळा, आमचे प्रशांत पोकळा या. प्रशांत पोकळा कुठे असतील? कॉमेंट्रीसाठी यायचंय. आपल्याला मंडळांनी बोलवलं आहे. दत्ता सर आपल्याला मंडळांनी बोलवलं आहे. आपण व्यावसायिक समालोचक आहात, त्यामुळे आपण जास्त भार सांभाळायचा आहे. तसं तुम्हाला मी सहकार्य करतच आहोत, काळजी नसावी. परंतु व्यावसायिक जेव्हा समालोचक असतात त्यांच्याकडे जास्त कॉमेंट्री दिली पाहिजे असं सगळं मंडळाचं मत आहे. माझे सगळे सहकारी माझे मित्र म्हणतायत,
जे व्यावसायिक आहेत त्यांना बोललं पाहिजे. चला जास्त बेटिंग करता कामा नाहीये. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावा. आपल्याला शेवटचा सामना अंतिम सामना आपल्याला खेळवायचा आहे. जेणेकरून जास्त ओव्हरचा सामना अंतिम कसा खेळता येईल याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. मित्रांनो ही आपल्या मॅच आहेत डोकम प्रीमियर लीग. आपण सगळे डोकम प्रीमियर लीग आहेत आणि मला विनंती आहे आपण सगळेजण एकत्र आलो पाहिजेत. आणि दत्ता सरांना एवढं आवडतं का दत्ता सर आता मांडीवर पण बसण्याची तयारी त्यांनी ठरवली आहे. आता येऊन बसलात. चला लवकरात लवकर येणं करायचं आहे. विलंब लागू नका मित्रांनो. वेळेकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे कारण आपल्याला अजूनही हा सामना सोडला तरी दुसरा सामना आपण अजूनही खेळवायचा आहे. याच्याकडे लक्ष असले. चला लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची आहे. सन्माननीय किसनजी कतोरे साहेब यांच्या फॅनच्या नावाने टीम आपल्याला पाहायला मिळते कांबे पासघर. तर लवकरात लवकर आपली फील्ड सजवून घ्या. पहिल्या विनिंग मध्ये धावसंख्या धावफलकावरती जोडले गेले जवळजवळ 51 धावा आणि 52 धावांचं लक्ष्य पार करायचं डोळखाम टीमला. तर डोळखाम वॉरियर्स चला लवकरात लवकर आपले 2 ओपनिंगचे फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे कारण विलंब लावायचा नाही मित्रांनो. आपण जेवढ्या वेळेमध्ये लवकरात लवकर आपण ही मॅच त्यांना खेळाडूंना हे सांगा जरा वेळेचं भान असलं पाहिजे. खेळाडूंना सांगा पुढचा फायनलचा सामना खेळायचा आहे. धन्यवाद. आता खूपच चांगली मॅच रंगली जाते मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आता मात्र ही मॅच जो जिंकेल तो मात्र थेट शेवटचा सामना खेळण्यासाठी सज्ज होणार आहे. तर या संघामधून जो संघ जिंकेल तो मात्र लवकरात लवकर आपण मॅचला सुरुवात करायची. विलंब लावायला सर्व दोन्ही कर्णधारांना विनंती आहे. मॅच आपण लवकरात लवकर स्टार्ट करायची आहे. आज दिवस क्रमांक 2 डोळखाम प्रीमियर लीगच्या माध्यमातून ही चांगल्या पद्धतीची स्पर्धा आपण पाहतोय. चांगलं नियोजन चांगलं आयोजन खूपच चांगलं प्रयत्न आपण मैदानाच्या आतमध्ये केला आहे. तर मनापासून मी डोळखाम विभागाकरांचं मनापासून कौतुक सुद्धा करेन आणि अभिनंदन सुद्धा करेन कारण चांगली महत्वाची स्पर्धा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. खूप चांगलं नियोजन आणि चांगलं आयोजन. तसेच आमचे पंच सन्माननीय हेमंतजी तावडे सर आणि त्यांना समावेश असणारे आमचे संदीपजी किस्मतराव सर यांचं मोलाचं सहकार्य आमच्या या विभागाला लाभलं. त्यांचंही मनापासून मी कौतुक करेल. त्यानंतर आमची योगेश टेनिस क्रिकेटची सर्व टीम योगेश दादा सुद्धा मनापासून आभार व्यक्त करेन. त्यांच्या माध्यमातून पूर्णपणे ही स्पर्धा आपण लाईव्ह केली जाते. त्यांचे मनापासून स्वागत आहे. त्यानंतर प्रेक्षक वर्ग इथे मोठ्या संख्येने जमले त्यांचे मनापासून आभार. त्यानंतर या मुख्य मंचावरती आमचे प्रमुख पाहुणे हो पहिला चेंडू जर पाहायला गेला तर डॉट चेंडूवाला सुंदर गोलंदाजी राहिली सचिन ठाकरेच्या माध्यमातून. पहिला चेंडू सुंदर राहिला ब्लॉक होलचा चेंडू होता. जर स्ट्राईक वरती पाहायला गेला तर स्वप्नील होते आणि नॉन स्ट्राईक वरती अजित अशी जोडी ओपनिंगची जोडी डोळखामकडनं आपण पाहतोय. परंतु पहिल्याच चेंडूवरती जर पाहायला गेला तर सुंदर चेंडू राहिला लाजवाब चेंडू एक ब्लॉक होलचा चेंडू यॉर्कर लाईनचा चेंडू. सचिन पुन्हा चेंडू घेऊन जायला स्वप्नीलसाठी हो फटका बसलाय हवेमध्ये चेंडूला क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील आणि त्याचं कॉम्बिनेशन थोडंसं फंबल झालं होतं परंतु शेवटच्या त्याचं नियंत्रण त्यांनी सावरलं आणि सुंदर झेल टिपला आणि स्वप्नीलची खेळी संपुष्टात. पहिला गडी बाद. सन्माननीय किसनजी कतोरे पण आपण टीम आपली पाचघर कांबे खूप चांगला क्रिकेटर आहे. त्याच्यामध्ये सुंदर अशी फिल्डिंग राहिली तितकीच चांगली गोलंदाजी. ज्या गोलंदाजाला आपल्याला 7 क्रिकेटरांची मिळायला पाहिजे फिल्डरांची मिळायला पाहिजे ती 7 मात्र भरपूर चांगली पाहायला मिळाली. योगेश सॉरी ज्या क्षेत्ररक्षक आपले क्षेत्ररक्षक होते मिडलचे क्षेत्ररक्षक होते त्याच्या माध्यमातून सुंदर फिल्डिंग झाली आणि चांगलं जेज केलं आणि गडीबाद घेतला. हो पुण्याचा फुलटॉस चेंडूला आता मात्र पाईनला उडवला एक मिड विकेट झोन मध्ये जर पाहायला गेलं तर हा चेंडू एक टप्पा घेऊन बाउंड्रीच्या बाहेर येतील. या चेंडूवरती 4 धावा. रोहन सिंगोटे मात्र काही काळ फॉर्म मध्ये नव्हता पण आता फॉर्म मध्ये येताना पाहायला मिळतोय. सुंदर त्याच्या माध्यमातून क्रिकेट राहिला. आता फॉर्म त्याच्याकडे दिसायला लागलाय. चांगला त्याचा बल्ला बोलायला लागला. त्याची क्रिकेट टीम बोलायला लागली. त्याचा आनंद त्यांचे क्रिकेट फॅन पाहायला मिळतात. सुंदर असा क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. सचिन पुन्हा चेंडू घेऊन जाईल रोहनसाठी
हो पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, आता पुन्हा फटका फसलाय, चेंडू खाली 2-2-3-3 शतरक्षक आणि कॉलिंग 2-2-3-3 शतरक्षक. मी सांगितलं 2-2-3-3 शतरक्षक आणि कॉल कोणाकडे आहे कोणीच सांगितलं नाही. आणि क्रिकेटमध्ये कॉल हा महत्वाचा आहे. कॉल जर आपण एकमेकाला देत नसाल तर आपण क्रिकेटमध्ये सिद्ध होणार नाही. चुकीचा क्रिकेट 2 सचिन होते आणि एक सर्व सिनियर खेळाडू होते आणि सिनियर खेळाडूकडून अशी अपेक्षा नव्हती. कॉलिंग चुकीचा आणि कॉलिंग चुकीचा असल्या कारणाने आज भाग्याचा क्रिकेट रोहनला पाहायला मिळेल. जिथे विकेट होती तिथे धाव मिळाली आणि 1 धावेने धावसंख्या फलकावरती जोडलेल्या पाहायला मिळतील 5 धावा. सचिन पुन्हा चेंडू घेऊन जाईल. अजित हो अजितने कव्हरच्या दिशेने चेंडू गेला. कव्हरला क्षेत्रक्षक आहे तिथे मात्र कव्हरला सुंदर फिल्डिंग राहिली आणि चेंडू फेकी चांगलीच होती परंतु शेवटच्या मात्र चेंडूने उचली घेतली आणि बॅकअप चांगलं मिळालं. 1 धाव मिळेल अजितच्या नावावरती आणि 1 धावेने धावसंख्या फलकावरती 1 गडी बाद 6 धावा फलकावरती आपणास पाहायला मिळतात. सुंदर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. एक चांगला गाजणारा क्रिकेट डोखाम विभागामध्ये जर पाहायला गेलं तर हे नियोजन प्रथमच केलं गेलं आहे. डोखाम प्रीमियर लीग एक चर्चेमध्ये पाहायला मिळते. डोखाम विभागामध्ये एक चांगलं प्रोत्साहन या टीमला मिळतं, या स्पर्धेला मिळतंय. मनापासून मी आभार आहे सर्व आमच्या डोखाम विभागाचे क्रिकेटर आणि सर्व आयोजक कमिटी अध्यक्ष साहेब असेल तर सर्व आमचे कमिटी असेल. पुन्हा एकदा इथे पाहिला चेंडू खेळला. पाहिला क्षेत्रक्षक आहे तिथे क्षेत्रक्षकाने सुंदर मला राकेश होते राकेशने सुंदर फिल्डिंग केली. या चेंडूवरती सुद्धा सिंगल धाव मिळेल आणि सिंगलच्या धावेने 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद धावा 7. सुंदर गोलंदाजी सुरुवात तर मी म्हणेल सन्मानित किसनजी कतोरे साहेबचे फॅन पाचघर टीम आणि कांबे. सुंदर क्रिकेट राहिलाय. सुंदर असं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. खूप चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगलेला पाहायला मिळेल. 24 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 24 चेंडूमध्ये बनवायच्यात 45 धावा. तर स्ट्राईक वरती रोहन शिंगोटे एक चांगला क्रिकेटर आहे. बघूया त्याच्या बॅटमध्ये चेंडू लागायला लागले. चांगला फॉर्म मध्ये येताना पाहायला मिळतो. त्याचे आज नशीब सुद्धा चांगले जोरावर पाहतात. जयेश वरकुटे एक चांगला गोलंदाज. थोडस रनअप मध्ये ओके चालेल. तर पुन्हा एकदा चेंडू टाकला जाईल जयेश वरकुटेच्या माध्यमातून. जयेश वरकुटे एक चांगला गोलंदाज आहे. त्याच्या नावावरती चांगली टीम आहे परंतु आज बघूया आपल्या संघासाठी काय करतात ते पाहायला लागेल. नक्कीच चांगला क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला आता अनेक मैदाने गाजवली या गोलंदाजांना परंतु आज आपल्या संघासाठी आपल्या प्रीमियर लीग साठी चांगलं काम केलं जाईल का. कारण पहिल्या ओव्हरमध्ये पालघर सचिन ठाकरेने सुंदर गोलंदाजी केली. फक्त 1 गडी बाद घेऊन 7 धावा खर्च केला सर्कलच्या ओव्हरमध्ये. पुन्हा जयेश वरकुटे चेंडू घेऊन जाईल रोहनसाठी. रोहनने मात्र तिथे पालघर मिड विकेट झोनमध्ये चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक आहे चेंडू अडवला पे केलं तर परत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा करणार नाही. 1च धाव मिळेल. या 1 धावेने धावसंख्या फलकावरती 8च्या घरामध्ये सन्माननीय आमचे सुनील सांबरे सर इथे उपस्थित झाले. त्यांचे मनापासून आभार. वेलकम सर. सुनील सांबरे सर आपण आपला वेळ खर्च करून इथे मुख्य मंचावरती असं नसताना मनापासून कौतुक मी करेल. तर जाऊया पुन्हा त्या मैदानाच्या आतमध्ये. जयेश वरकुटे चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी स्ट्राईक वरती अजित स्लो गतीने मात्र कव्हरच्या दिशेने चेंडू केला. कव्हरच्या डोक्यावर चेंडू डीप मध्ये जातो. डीपला 2-2 क्षेत्ररक्षक जात आहे. चेंडू अडविल की नाही ते पाहणं गरजेचं आहे. चेंडू निघून जाईल डीपच्या बाहेर. या चेंडूवरती मिळतील 4 धावा आणि 4 धावेने धावसंख्या जवळजवळ 12 धावा. डीजे रमेश कव्हर आणि डीप पॉइंट मध्ये चेंडू दोघांच्या मधोमध सुंदर फटका राहिला.
स्टेट ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता. सुंदर चेंडूला फुलटॉस चेंडू होता. पुरेपूर फायदा उचलता आलेला फलंदाज अजितला चेंडू सरळ निघून जातो. विकेट किपरच्या हातामध्ये वैभवने त्याचं काम पूर्ण केलं आणि डॉट चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू सुंदर गोलंदाजी राहिली जयेश वरकुटेच्या माध्यमातून या चेंडूवरती. त्याच्या अगोदरच्या चेंडूवरती जरी चौकार आले असेल तरी त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी. जयेश पुन्हा चेंडू घेऊन जाईल अजितसाठी. आपट्याकर चेंडू होता. पाईनला खेळण्याचा प्रयत्न परंतु लेग स्टंपच्या बाहेर. पंचांनी चेंडू वाईट घोषित केलाय. वाईटच्या रूपामध्ये एक धाव नक्कीच जोडली जाईल. एक्स्ट्राच्या रूपामध्ये एक धाव आणि या एक धावीने धावसंख्या फलकावरती स्कोर बोर्डवरती एक गडी बाद 13 धावा. एक गडी बाद 13 धावा. दुसरी ओव्हर अजूनही प्रगतीपथावर अजूनही उर्वरित जर पाहायला गेलं तर धावसंख्या सद्यस्थितीला पाहायला मिळेल तर चांगल्या पद्धतीची धावसंख्या आहे. एकवीस चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. 21 चेंडू आणि 39. हो पुन्हा एकदा फटका बसला तिथे मात्र कव्हर एक्स्ट्रा मध्ये सुंदर झेल आणि अजितची खेळी संपुष्टात. दुसरा गडी बाद डीजे रमेश. सर्व मान्यवरांचं सर्व प्रेक्षक वर्गांचं आणि या क्रिकेट प्रेमींचं मनापासून आभार व्यक्त करत संध्याकाळच्या सत्रामध्ये मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग इथे पाहायला मिळतात. त्यांचे मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. सहर्ष स्वागत आहे सर्व प्रेक्षक वर्गांचं. तसेच या मुख्य मंचावरती आमचे प्रमुख पाहुणे उपस्थित झाले त्यांचे मंडळाच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करेल. त्यानंतर या स्पर्धेसाठी मानाचे पंच आपण पाहतोय सन्माननीय आमचे संदेश दादा किस्मतराव. त्यानंतर राखी आपल्या सन्माननीय हेमंतजी तावडे सर यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन कर. खूप चांगली मोलाची व्यक्ती आमच्या डोळखाम विभागाला या पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. मनापासून आभार व्यक्त करेल. जयेश पुन्हा एकदा यारकरला चेंडू होता मात्र स्टेट चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु या चेंडूवरती फक्त स्लिप केलं. एकच धाव मिळेल शिवाजीच्या बॅटमधनं. शिवाजी एक चांगला फलंदाज. मागच्या मॅच मध्ये सुंदर फलंदाजी केली. चला लवकरात लवकर सीडअप घ्यायचा विनंती असेल सर्वांना विनंती. लवकरात लवकर मॅचला विलंब लावायचा. जेवढा वेळ मिळेल तेवढ्या वेळेमध्ये लवकरात लवकर आपण कंप्लीट करा. स्पीडअप घ्या मित्रांनो. विलंब लावू नका. आपल्याकडे वेळ नाही. अजूनही एक सामना आपल्याला खेळवायचा. शेवटचा सामना अजूनही आपल्याला खेळवायचा आहे. तर या एक धावीने 2 गडी बाद धावसंख्या धावफलकावरती 14 धावा धावफलकावरती लागला गेला. जयेश पुन्हा चेंडू घेऊन जाईल स्ट्राईक वरती. रोहनचा मात्र फटका बसलाय की नाही ते सुद्धा पाहिजे. उंची जास्त आहे लांबी तितकीच आहे की नाही आणि उंची जास्त होती लांबी कमी राहिली आणि जो लॉंग ऑफला शतरक्षक होता त्यांनी सुंदर झेल टिपला आणि रोहन सिंगोटीची खेळी संपुष्टात. जवळजवळ तिसरा गडी बाद डीजे रम्या. कारण आपणच कमिटी आहात. आपलीच मॅच आपल्याच टीम तर आपणच क्रिकेटर आणि आपलेच नियोजन आपलंच आयोजन. त्या संघासाठी मी सर्वांना सांगेल की लवकरात लवकर जेवढ्या वेळ मिळेल तेवढ्या वेळामध्ये आपण आऊट झाल्याबरोबर एका फलंदाजाने मैदानाच्या आतमध्ये एंट्री करायची आहे याच्याकडे लक्ष असू द्या. आणि किसन कतोरे साहेब फॅन्स पाचघर कांबे टीम आपला सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा टीम मीटिंग करू नका. लवकरात लवकर फील्डिंग सजवून घ्यायचा. विलंब लावायचा नाही. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील देवेंद्र. तर बघूया देवेंद्र आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी करेल की नाही ते सुद्धा पाहण्याचं. तर परंतु आतापर्यंत जर पाहायला गेलं तर
तर सन्माननीय अजयजी विशेष साहेब आपण विनंती आहे, आपण मुख्य मंचावरती या ऑनस्पॉट क्लब पष्टेपाडा टीमचे संघ मालक आपण चला इकडे मुख्य मंचावरती येणं करायचं. त्यानंतर जी सुमो कोणाची लागलेली आहे त्या सुमोला विनंती आहे की थोडीशी बाजूला हटवायची आहे. ग्राउंडच्या बाहेर कोणाची सुमो लागलेली आहे त्या सुमोच्या मालकाला मी विनंती करेल की आपण थोडीशी बाजूला हटवा प्लीज, थोडासा विलंब होतोय. हो पुन्हा इथे त्या फाईनला चेंडू खेळला, शिवाजीच्या बॅटमध्ये चौकार येईल का फाईन लेग मध्ये आणि सुंदर फटका, 4 धावा आणि 4 धावीने धावसंख्या फुलकावरती जोडलेल्या पाहायला मिळतील, 18 धावा. सतरा चेंडू शिल्लक आहेत आणि 34 धावांची गरज आहे. 17 चेंडू 34 धावा. स्ट्राईक वरती शिवाजी, नॉन स्ट्राईक वरती देवेंद्र. तर बघूया गोलंदाजी मार्कर सचिन ठाकरे. बघूया आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करावी लागेल, कमबॅक करावं लागेल, कमबॅक करणं गरजेचं आहे. हो पुन्हा एकदा फटका बसला, ह्यावेळेस 17च्या चेंडू खाली येतील आणि सुंदर झेल आणि शिवाजीची खेळी संपुष्टात. आता मात्र डोळखाम वॉरियर्स टीम दबावामध्ये पाहायला मिळेल. सामना आपल्याकडे झुकवण्यासाठी एकमेव जो तारणार फलंदाज होता शिवाजी, त्याला सुद्धा बाद करण्यामध्ये यश आलंय. सन्माननीय किसनजी कत्तुरे साहेब, फॅन्स पाचघर कांबे टीम. सुंदर क्रिकेट, चांगली गोलंदाजी, चांगली फिल्डिंग, चांगलं कनेक्शन, चांगला फिल्डिंग पाहायला मिळाली आणि शिवाजी बाद. चला फलंदाज लवकर येणं करायचं. अजूनही उर्वरित 16 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 16 चेंडू मध्ये 34 धावींची गरज आहे. तर 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आतापर्यंत 4 गडी बाद झालेत. बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना पाहायला मिळेल राजेश वर्डे. तर राजेश चला सुमो जी कोणाची आहे तर लवकरात लवकर बाहेर काढायचे. सुमो जी समोर आपण सुमो लागलेले तर फलंदाजाला थोडीशी दिक्कत येताना पाहायला मिळते. तर नक्कीच मी सुमोच्या मालकाला विनंती करेल की आपण थोडीशी बाजूला हटवा प्लीज, सहकार्य करायचं आहे. सचिन चेंडू घेऊन जाईल पलटेसाठी. पलटे मात्र पहिल्या चेंडूवरती पुल केला, तिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि राकेशने पुन्हा एकदा झेल सोडलाय. क्षेत्ररक्षण कॅरी करायचा होता, चेंडू सोपा होता, झेल सोपा होता आणि सोपा झेल आपल्याला कॅरी करता आला नाही. सूर्याची किरण असते तर ठीक आहे, परंतु इथे थोडीशी पंबलता राहिली. या चेंडूवरती फक्त 1च धाव मिळेल आणि 1 धावीने 4 गडीबाद धावसंख्या धावफलकावरती 19 धावा. अजूनही उर्वरित 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 15 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 33 धावा डोळखाम वॉरियर्स या टीमला. सामना अजूनही दोन्ही संघाकडे 50-50 आहे. तो सामना कोण जिंकेल कोण हारेल आलेली वेळच आपल्याला सांगणार. सचिन पुन्हा चेंडू घेऊन जाईल. गुडनाट एक तमाशात एक असा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु बॅट वरती चेंडू आला. पंचांचा इशारा येतोय लेग बायच्या रूपामध्ये 1 धाव आणि या 1 धावीने धावसंख्या धावफलकावरती जोडलेले पाहायला मिळेल. एकूण टोटल धावा 4 गडी बाद 20 धावा. 20 धावा धावफलकावरती लागला गेलेला. अजूनही 14 चेंडू शिल्लक आणि 32 धावींची गरज. 14 चेंडू 32 धावा. समीकरण तितकंच सोपं आणि तितकंच कठीण सुद्धा आहे. तर स्ट्राईक वरती बाला फरडे म्हणजेच राजेश फरडे. बघूया राजेश फरडे आपल्या संघासाठी एक चांगली फलंदाजी करणं गरजेचं आहे. तर पुन्हा एकदा लो पुलटा चेंडू होता, तिथे चेंडू लॉंग ऑफला केला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक 2-2 येत आहेत आणि 2-2 क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. या चेंडूवरती सुद्धा राजेश फरडेच्या बॅटमध्ये येतील 4 धावा. डीजे रम्या अजूनही उर्वरित 13 चेंडू आणि 28 धावांची गरज. 13 चेंडू 28 धावा. समीकरण सोपं नाही तितकंच कठीण सुद्धा नाही, कारण दोन्ही संघांकडे हा सामना सध्या स्थितीला पाहायला गेलं तर 50-50 पाहायला मिळेल. अजूनही या ओव्हरच्या
मध्ये अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. नक्कीच 24 धावा धावफलकावरती लागला गेला. 4 गडी बाद 24 धावा अजूनही उर्वरित 13 चेंडू शिल्लक. आपट्याकर चेंडू होता मात्र अपस्टमच्या वाईटवरती ते पंचाने मात्र त्या चेंडूला दंडित केला, नो घोषित केला आणि नोच्या रूपामध्ये इथे एक धाव जोडली झाली. फलंदाजाला मोठी चान्स, हा चेंडू फ्री हिट असणार आहे. तर या चेंडूवरती नक्कीच एक धाव मिळाली आणि एक धावेने धावसंख्या धावफलकावरती 9च्या रूपामध्ये 25 धावा 4 गडी बाद आणि इथून पुढे चेंडू फ्री हिट असणार आहे. तर स्ट्राईक आपण पाहतोय फलंदाजाला. नक्कीच फलंदाजाला त्या संधीचं सोनं करेल की नाही पाहायचं आहे. पटका चांगला खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला परंतु बॅट आणि बॉलचा कनेक्शन झालेला आहे. चेंडू सरळ मात्र इष्टरक्षकाच्या हातामध्ये आणि कोणत्याही प्रकारची धाव नाही या चेंडूवरती. आणि निर्धाव चेंडू आला. सुंदर गोलंदाजी राहिली सचिन ठाकरेच्या माध्यमातून. आता उरलेले 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये बनवाव्या लागतील 27 धावा. 12 चेंडू 27 धावा. चला टीम मीटिंग करायची नाही, आपल्याकडे वेळ कमी आहे. पूर्ण दोन्ही संघाला विनंती आहे आपण वेळेवरती क्रिकेट खेळायच्या मित्रांनो आपण वारंवार सूचना दिली जाते कारण आपल्याला अजूनही एक सामना खेळवायचा, अन्यथा आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. कमिटीचा जो निर्णय येईल तो मात्र निर्णय आपल्याला मान्यच करावा लागणार, याच्याकडे लक्ष असू तर दोन्ही संघाचे कर्णधार सर्व कर्णधारांना विनंती आहे. आमच्या कमिटी मेंबर खूपच मेहनत घेतात, मी मनापासून त्यांचा आभार व्यक्त करत सर्वांनी. आमचे अमोल ठाकरे साहेब असतील, समाधानजी अधिकारी साहेब असतील, बापूजी अधिकारी साहेब आणि नितीनजी चौधरी साहेब, गुरुनाथजी रसाळ साहेब अशा अनेक व्यक्ती आमच्या या कमिटीवरती आहे. त्यांचं मी नाव घेणार नक्कीच तेवढं टायमिंग नाहीये. पुन्हा एकदा जर पाहायला गेला तर हुक करण्याचा प्रयत्न केला होता या फलंदाजानं परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क पुन्हा एकदा नाही. चेंडू पुन्हा डॉट पाहायला मिळाला. म्हणजे जेवढे चेंडू डॉट खेळतील ना तेवढा दबाव मात्र डोळखाम वारीवर संघावरती येणार आहे. आता उर्वरित 11 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 11 चेंडू मध्ये बनवायचे अजूनही 27 धावा. मागची मॅच वैभव शिंगोटेने सुंदर काढली, रोहन शिंगोटेने सुंदर काढली परंतु आताची मॅच तितकीच महत्वाची आहे. जर आपण जिंकला तर शेवटची मॅच खेळाल, हारला तर घराचा रस्ता. आणि किसन कतोरे फॅन्स जिंकण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतोय. वैभव शिंगोटे चेंडू घेऊन जाईल देवेंद्रला. आता मात्र काय सांगावं फलंदाजाला, बॅट आणि बॉलचा संपर्कच नाही कारण बॅट येण्याच्या चेंडू येण्याच्या आधी बॅट फिरून फलंदाज मोकळे झाले होते. आणि टायमिंग मी म्हणजे चुकीचाच राहिला फलंदाजाच्या माध्यमातून कारण स्लोअर गतीत थोडासा चेंडू राहिला आणि वैभवने त्याची फलंदाजी शैली ओळखली आणि सुंदर गोलंदाजी केली. डॉट चेंडू आला पुन्हा वैभव शिंगोटेच्या माध्यमातून. उरलेले 10 चेंडू आणि 27 धावा. आता फाईनला उडवलाय, फाईनला क्षेत्ररक्षक नाही, चेंडू निघून जाईल की पाहणं गरजेचं आहे. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडू थोडासा दाबला गेलाय आणि या चेंडूवरती पाहायला गेलं तरच चांगली फिल्डिंग पाहिली मिळाली. दुसरी धावचा प्रयत्न झाला, दुसरी धाव कंप्लीट. तिसरी धावीला होते सुरुवात आणि तिसरी धाव सुद्धा इथे कंप्लीट होताना पाहायला मिळेल. आणि या चेंडूवरती मिळतील देवेंद्रच्या नावावरती 3 धावा आणि 3 धावेने धावसंख्या धावफलकावरती 28 आणि उरलेले 9 चेंडू शिल्लक असतील आणि 9 चेंडू मध्ये बनवायच्यात अजूनही 24 धावा. 24 धावांचं समीकरण उरलेलं पाहायला मिळतं. डोळखाम वॉरियर संघासाठी थोडाशी कठीण होताना पाहायला मिळते परंतु एखादा षटकार जर आला हो खराब चेंडू आहे इथे. फुलटॉस चेंडू होत्या, फुलटॉस चेंडू होती तर पालकांना तेवढा प्रॉपर कनेक्शन करणे पंचाने नो घोषित सुद्धा केलाय आणि नो +1 या चेंडूवरती मिळतील 2 धावा आणि 2 धावीने धावसंख्या धावफलकावरती 30 आणि जिंकण्यासाठी अजूनही 9 चेंडू 22 धाव्यांची गरज. हा चेंडू फ्री हिट आहे तर फ्री हिट ज्या फलंदाजाला मोठा पटका खेळण्याची चान्स आली, ती चान्स जर पुन्हा एकदा गमावली तर बघूया या क्रिकेटचा परिणाम कोणाच्या दिशेने जाईल ते आलेली वेळच आपल्याला सांगणार आहे. कारण दोन्ही संघ खूपच चांगली मेहनत करतायत. चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगला गेलाय. खूप चांगला क्रिकेट आपण पाहतो मैदानाच्या. वैभव शिंगोटे आपल्या नावावरती जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी. देवेंद्र पुन्हा स्ट्राईक वरती पाहायला मिळतील. पुन्हा एकदा फटका बसला तिथे पाहिलं प्रॉपर टायमिंग नव्हतं. चेंडूवरती बॅटला कनेक्शन एवढं प्रॉपर नाही. या चेंडूवरती फक्त 1च धाव मिळेल आणि या 1 धावीने धावसंख्या धावफलकावरती 31 जोडलेल्या पाहायला मिळतील. अजूनही उरलेले 8 चेंडू शिल्लक असतील आणि 8 चेंडू मध्ये बनवायच्यात अजूनही 21 धावा. समीकरण तितकंच सोपं आणि तितकंच कठीण सुद्धा. वैभव सुंदर गोलंदाजी राहिली, चांगलं कमबॅक मिळालं वैभवच्या गोलंदाजीवरती.
पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे कॉलिंग करत होते एक धावेसाठी, परंतु ती धाव घेणं इतकं कठीण होतं की फलंदाज दोघांनाही माहिती होतं. आणि या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची निर्धाव गोलंदाजी, चांगली गोलंदाजी राहिली, कमबॅक मिळालं वैभव या गोलंदाजाकडनं. आणि आता उरलेलं समीकरण आपण पाहतायत 7 चेंडू आणि 21 धावा. समीकरण खूपच कठीण. स्ट्राईक वरती राजेश परडे. हो, आता फटका चांगला आला, तिथे क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आणि सुंदर झेल टिपला आणि राजेश बर्डेची खेळी सुद्धा संपुष्टात. शेवटच्या चेंडूवरती षटकार यायचा होता आणि मारण्याचा प्रयत्न नक्कीच केला, परंतु तितका सुंदर झेल आपण पाहिला क्षेत्ररक्षकाकडनं आणि गडीबाद राजेश बर्डे. डीजे रम्या. विनंती असेल आपण लवकरात लवकर स्पीडअप घ्यायचं आहे. विनंती असेल, वारंवार आपल्याला सूचना दिली जाते तरी सुद्धा आपण त्या सूचनेचं पालन करत नाही. जेवढं वेळेमध्ये आपण स्पीडअप करायचं. वैभव सर आपण कर्णधार आहात. वैभव आपण आपल्या टीमला सांगायचं, त्यानंतर फलंदाज आपण लगेच रेडी व्हा, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. अजूनही उरलेले 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूमध्ये 21 धावांची गरज आहे. मागच्या मॅच मध्ये जी फलंदाजी शेवटच्या 2 चेंडूवरती पाहायला मिळाली होती रोहन शिंगोटेकडनं, तशी फलंदाजी मात्र आता होणं गरजेचं आहे, कारण शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये बनवायच्यात 21 धावा. तर इथून पुढे 21 धावा आपल्या संघाला मिळल्या जातील की नाही, परंतु तितक्याच रोखण्याचं काम सुद्धा इथून पुढे केलं जाईल. राकेश कोंगेरे गोलंदाजी मार्कर. स्ट्राईक वरती देवेंद्र मात्र पूर्णपणे इथे कॉलिंग चुकलं आणि रनआउटची संधी आहे. हिट करण्याचा प्रयत्न झाला परंतु नाही. या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव नाही. नक्कीच चांगला क्रिकेट आपण पाहिला. किसन कतोरे साहेब फॅन्स पाचघर कांबे टीम खूप चांगला क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि डोकाम संघाच्या माध्यमातून थोडासा नाराज करायला खेळ सध्या स्थितीला पाहायला मिळतो, कारण उरलेले फक्त 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 21 धावांची गरज आहे. तर 21 धावा इथून पुढे होणं कठीणच आहे डोकाम संघाला, परंतु क्रिकेटमध्ये क्रिकेट इज नॉट चॅलेंजिंग गेम. खूप चांगला क्रिकेट. पुन्हा एकदा फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तिथे जोडले जातील सचिन ठाकरे आणि 1च धाव मिळेल. सुंदर फिल्डिंग, लाजवाब फिल्डिंग. आता मात्र सामना पुरेपूर झुकण्याचं काम गोलंदाज राखीच्या माध्यमातून केलं गेलं. या शेवटच्या ओव्हरमध्ये उरलेले 4 चेंडू शिल्लक असतील आणि 4 चेंडूमध्ये जर पाहायला गेलं तर फक्त 20 धावांची गरज आहे, परंतु 20 धावा इथून पुढे येणं तेवढं शक्य नाही, परंतु अशक्य सुद्धा नाही, कारण अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूमध्ये 3 षटकार आले तर कदाचित सामना पुरेपूर. आता फक्त या सामन्यामध्ये मी म्हणेल नक्कीच सामना औपचारिकतेमध्ये आलेला आहे, कारण उरलेले 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडूमध्ये बनवायच्या 20 धावा इथून पुढे बनल्या जातील की नाही ते सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं, कारण खूपच वेळ निघून गेलेली आहे डोकम संघासाठी. आणि चांगली गोलंदाजी किसन कतोरे साहेब फॅन्स पाचघर कांबे टीम खूप चांगला वर्चस्व. राकेश आता फटका चांगला आहे. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू मात्र लॉंगॉनला जातो. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत, परंतु त्या क्षेत्ररक्षकाला मात्र अडवता आला. चेंडू नक्कीच बाउंड्रीच्या बाहेर गेलाय. या चेंडूवरती मिळतील 4 धावा आणि 4 धावेने धावसंख्या धावफलकावरती जोडलेली आपल्यास पाहायला मिळेल. अजूनही 2 चेंडूमध्ये 16 धाव्यांची गरज आहे. पुन्हा मात्र तिथे लोंगापला क्षेत्ररक्षक आहेत, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेरच चेंडू आहे. असे पटके मात्र दुसऱ्या याच्या आदल्या ओव्हरमध्ये येणं गरजेचं होतं. आता वेळ निघून गेलेली आहे. आता उरलेला 1च चेंडू आहे आणि 12 धाव्यांची गरज. एका चेंडूवरती आपण 2 षटकार तर देणार नाही, परंतु सांगू शकणार नाही, कारण अजूनही 1 चेंडू आहे. जर एखाद्या गोलंदाजानं चला पष्टेपाड्या संघाचा अहम स्वेट टीमचे संघ मालक
सन्माननीय राजेशजी विशे साहेब, आपणास विनंती आहे आपण सुद्धा येणं करायचं आहे. त्यानंतर आपल्या टीमचा कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये जोडायचा आहे. त्यानंतर विजेता टीम आपण लवकरात लवकर लगेच येणं करा. आपण लगेच टॉस केला जाईल. शेवटचा चेंडू आणि 12 धाव्यांची गरज. पूर्णपणे सामना आज झुकलेला पाहिलं. 99% हा सामना किसन कतोरे साहेबांच्या फॅनच्या माध्यमातून गेलेला आहे. सुंदर गोलंदाजी. सॉरी, हा चेंडू वाईड आलाय. वाईडच्या रूपामध्ये एक धाव नक्कीच जोडलेली पाहायला मिळेल, परंतु सामना पुन्हा एकदा हा चेंडू टाकला जाईल. शेवटचा चेंडू आहे. 11 धाव्यांची गरज आहे. जर अजूनही या सामन्यामध्ये 9 चेंडू टाकला आणि त्या चेंडूवरती षटकार आला तर सामन्याचं चित्र पुन्हा एकदा बदलेल. म्हणजे पुन्हा एकदा रोमांच वाढेल या चेंडू मॅच मध्ये. हो, आता सुंदर चेंडू आहे. सुंदर चेंडू आहे. लाजवाब गोलंदाजी. चला विनाविलंब आमदार सन्माननीय किसनजी कदोरे साहेब, नेम अँड फेम टीमचे कर्णधार आपण टॉसड या आणि ओम साई ओम स्पोर्ट्स पस्टे